इतक्या वर्षांपासून तुमचा इतका अनुभव आहे, तर तुमच्याकडे नेमके कोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात आणि त्यांना एक्झॅक्टली काय त्रास असतो? साधारणतः 24 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये हं. कार्यरत आहे आणि या एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये मी अनेक अनेक व्याधींचे पेशंट्स यामध्ये पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये मेनली गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी आहे, मानदुखी आहे, इवन पॅरालिसिस, हं. डोळ्यांचे विकार, कानांचे विकार, या व्यतिरिक्त ॲलोपॅथीमध्ये असाध्य मानलेले विकार देखील आम्ही ट्रीट केलेले आहेत. ओके. तर आता डॉक्टर, आता ॲक्युपंक्चरबद्दल बोलूया. एक्झॅक्टली ही थेरपी काय आहे? कशा पद्धतीने काम करते? किती इफेक्टिव्ह आहे? याबद्दल सांगा. रुग्णांना आणि अनेक डॉक्टरांना किंवा आजकालच्या मॉडर्न जे विश्व आहे त्याच्यामध्ये मेरिडियन्स काय असतं हे माहित नाही. तर हं, हं. बॉडीमध्ये मेरिडियन सिस्टीम असते, जसं आपण पाठी पाहतोय हं. त्या ह्युमन बॉडीवरती मेरिडियन सिस्टीम आहे. ती मेरिडियन सिस्टीम काय आहे? बॉडीमध्ये नर्व सिस्टीम असते, मांसपेशी असतात, हाडं असतात, बाकी सर्व काही आहे. तर त्याची सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम, ब्लड सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. तशी एक सिस्टीम असते ज्याला आपण म्हणतो मेरिडियन सिस्टीम. ही सुपर गव्हर्निंग सिस्टीम आहे, जे डोळ्यांना, कानाला, हाताला, पायाला सगळ्यांना कनेक्ट करते. इवन लिव्हर, किडनी, हार्ट, पेरिकार्डियम, छोटं आतडं, मोठं आतडं, पोट सगळीकडे कनेक्ट करते. तर ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून आणि त्याच्या ॲक्युपंक्चरच्या बिंदूंना एक छोट्याशा लहानग्या निडल्स लावून किंवा त्या पॉइंट्सला प्रेशर देऊन आपण त्या अवयवापर्यंत किंवा एखाद्याचा लकवा आहे हात, तर त्या स्नायूला आपण उत्तेजित करण्यासाठी ते वापरू शकतो. ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर आहे की आपण डायरेक्ट त्या अवयवाला आपण उपचार देऊ शकतो. फक्त ह्याच्यामध्ये डायग्नोसिस फार इम्पॉर्टंट आहे, ते आपण जाणूया. पण डायग्नोसिस उचित असला तरच आपण त्या अवयवापर्यंत किंवा त्या स्नायूपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्या अवयवाला आपण किंवा त्या हाताला किंवा पायाला जो लकवा झालेला आहे त्याला आपण दुरुस्त करू शकतो. लिव्हर, किडनी, हार्ट सर्वांसाठी उपचार आहे यामध्ये. डॉक्टर नीता, कोणत्या कोणत्या आजारांमध्ये, आता डॉक्टरांनी थोडक्यात सांगितलंच, पण कोणत्या आजारांमध्ये हे जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतात? आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही जसं पाहिलं आहे की ॲक्युपंक्चर हे मोस्टली पेन आणि पॅरालिसिस यासाठी खरंच खूप उपयुक्त आहे. ओके. नियर अबाउट आमच्या क्लिनिकमध्ये 60-70% पेशंट हे पेन आणि पॅरालिसिसचे असतात. याच्यामध्ये आम्ही नॅचरली पेशंटना बरं करतो विदाऊट मेडिसिन. त्यामुळे मोस्टली हे पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांच्यावरती रिझल्ट्स पण खूप छान पाहायला मिळतात आम्हाला. तर डॉक्टर, आता सध्याचं जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपलं खानपान वगैरे सगळं काही बिघडलेलं आहे. त्यामुळे ना शांत झोप लागते आणि वेट म्हणाल तर अनेक जणांचं वेट इतकं वाढत जातं की ते कंट्रोलमध्ये पण येत नाही. तर या सगळ्यांवर कुठेतरी ॲक्युपंक्चरचा काही उपयोग होऊ शकतो? ॲक्युपंक्चर हे बॉडीमध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर असतं, हं. सेरोटोनिन्स, त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी फार चांगलं काम करतं. हे शास्त्रीय म्हणजे एक्सपेरिमेंट आणि जे सायंटिफिक अप्रोच आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे शांत झोप लागणे, ज्यांना झोप येत नाही अनेक वर्षांपासून, त्यांना पण फायदेशीर आहे. ज्यांच्यात हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, हे सगळे आताचे जे लाईफस्टाईल आहे त्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणू. त्याच्यामध्ये मग हायपरटेन्शन झालं, डायबिटीज झालं, सर्वांवर उपयुक्त आहे ॲक्युपंक्चर. त्याचं कारण आता मी म्हटल्याप्रमाणे की आपण आजाराच्या मुळाशी जातो. आम्ही रुग्ण येतो त्यावेळेला काय करतो, त्याची नाडी पाहतो, त्याची जीभ पाहतो आणि काही पेशंट्सला आता एक ॲक्युग्राफ नावाची तपासणी असते, ज्याच्यामध्ये आपण बॉडीमध्ये जी मेरिडियन सिस्टीम आहे जे आपण त्याच्यावर पाहतोय, त्या सगळ्या मेरिडियन्स जे 12 महत्वाचे आहेत त्याचे आपण रिडिंग घेतो. त्याप्रमाणे आपल्याला कळतं की या शरीरामध्ये बिघाड काय आहे. उदाहरणार्थ डायबिटीजची केस आहे, तर ह्याच्यामध्ये लिव्हर एनर्जी डाऊन असल्याने प्रॉब्लेम आहे का हीट वाढल्याने प्रॉब्लेम आहे, स्वादुपिंड कमजोर का झाला ह्याच्यामध्ये आम्हाला ते लक्षात येतं. मोठ्या आतड्यात उष्णता आहे का, त्याच्यामुळे झालाय का, छोट्या आतड्यातनं आहे का, रक्तात उष्णता आहे का. म्हणजे आपण असं पाहिलं मॉडर्न मेडिसिनने तर डायबिटीज म्हणजे एकच, इन्सुलिन कमी झालं, पण त्याचं कारण पर्यंत जात नाही ना. आपण टेम्पररी औषध देऊन त्याला दाबत असतो. पण ॲक्युपंक्चरने आपल्याला कारण अवगत होतं आणि जसं डायबिटीज आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी उपचार देता येतो किंवा डायबिटीजने काही अवयव कमजोर होत असतील तर त्याच्यावर उपचार देता येतो. हायपरटेन्शन त्याचं कारणच अवगत नाहीये. 90% मोर हायपरटेन्शनच्या केसेसला आपण म्हणतो की इनक्युरेबल आणि डायबिटीज इनक्युरेबल. आपण हे म्हणत नाही ॲक्युपंक्चरने की सगळंच क्युअर करतो, पण ह्याला कंट्रोल करण्यासाठी कुठं ना कुठंही नॅचरल चांगली मेकॅनिझम आहे. शिवाय जसं हायपरटेन्शन आहे, किडनीवर लोड वाढतो, हार्टवर लोड वाढतो, तर त्याला सेफ्टी ठेवण्यासाठी ॲक्युपंक्चर चांगलं काम करेल.
डायबिटीज मध्ये पण तुमचे अवयव सेफ ठेवण्यासाठी चांगली काम करते. थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, ओव्हरीज बरोबर काम करत नसतील तर त्याला ओव्ह्युलेशन चांगलं आणण्यासाठी, म्हणजे हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर चांगलं करतं. तसंच आपण लाईफस्टाईल मध्ये अस्थिरोग पाहतो. मान दुखते, कंबर दुखते, तासन तास बसून त्या मांसपेशींमध्ये, मणक्याच्या बाजूच्या मांसपेशींमध्ये कमजोरी येते आणि झीज लवकर सुरू होते. आणि अकाळी झीज असल्याने कोणाला स्पॉन्डिलोसिस होतं, कोणाला स्लीप डिस्क होतं, हे पण लाईफस्टाईल डिसऑर्डर. आणि ह्याच्यामध्ये तर एक्सलंट रिझल्ट आहेत. अगदी 10 दिवसाच्या उपचारामध्ये या सर्व डिसिजेसमध्ये अनेक लोकांना, मोर दॅन 90% लोकांना उत्कृष्ट असा रिझल्ट येतो. आणि रिझल्ट चांगलं सुरुवात झाल्याने ते पुढे थोडी लेंदी असते ट्रीटमेंट, पण पुढे चालू ठेवतात. शेवटी त्यांना एक ट्रेलर आम्ही दाखवून देतो की हे रिझल्ट चांगला येतोय. त्याच्यानंतर मग रुग्णांना लक्षात येतं की हे औषध न घेता बरं झालंय, म्हणजे नॅचरली बरं वाटतंय. तर हे फार महत्वाचं ठरतं.